नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। आता आपण आलेलो आहोत तळेगाव स्टेशन परिसरातील आनंद नगर येथील गोनी दांडेकर या उद्यानात व या उद्यानाच्या अवतीभोवती राहणाऱ्या नागरिकांच्या बऱ्याचशा समस्या आहेत। त्या समस्या कोणत्या आहेत आपण जाणून घेणार आहोत। ह्या उद्यानाचा मुख्य उद्देश परिसरातील मुलांना खेळण्यासाठी खेळण्यांची सोय व्हावी, ज्येष्ठ नागरिकांना मोकळेपणाने फिरता यावं, तरुण वर्गाला येथील ओपन जिमचा उपयोग करून घेता यावा हा होता। या उद्देशानेच येथील नागरिकांनी स्वर्गवासी किशोर आवारे व माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या सहकार्याने लोकसहभागातून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून या उद्यानाची उभारणी केली। परंतु या उद्यानाचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे व तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत या उद्यानाचा व्यावसायिक वापर होत असल्याची खंत येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे। लग्न, बारसे, वाढदिवस अशा कार्यक्रमांना नगर परिषदेमार्फत हे उद्यान भाडेतत्वावर दिले जाते व या कार्यक्रमांच्या वेळी वाजणारे फटाके, साऊंड सिस्टम, परिसरात पार्क होणाऱ्या गाड्या यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तसेच या कार्यक्रमावेळी येथे किचन नसतानाही शिजवले जाणारे अन्न, मोरी नसतानाही धुतली जाणारी भांडी, जेवणानंतर उरलेलं खरकट, ग्लास, प्लेट्स यांचा कचरा नित्याचा झाला आहे। ह्या कार्यक्रमावेळी आयोजकांची चालणारी मनमानी व अरेरावी येथील स्थानिक नागरिकांना सहन करावी लागते। ह्या उद्यानातील खेळण्यांची झालेली मोडतोड, जिमच्या इक्विपमेंटची झालेली दुरावस्था, गंज लागलेला एंट्रन्स, टाइल्स पडलेले बाकडे याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळतंय। या संदर्भात येथील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात। आज आपल्या इथे आनंद नगर मध्ये गोनी दांडेकर हे उद्यान आहे, ज्याची आम्ही 25 वर्षापासून वाट बघत होतो। ते आता 1.5 वर्षापूर्वी ते अस्तित्वात आलेलं आहे। त्याच्या आधी जो प्रॉब्लेम होता की गार्डन नव्हतं म्हणून आम्ही दुःखी होतो। आता गार्डन निर्माण झाले तरी आम्हाला आता त्रास असा आहे की या गार्डनचा उपयोग आता एक कमर्शियल म्हणून गार्डन झालेला आहे। इथे वाढदिवस असतील, बेबी ते शॉवर असतील किंवा वाढदिवस असतील, आता साखरपुड्याचे कार्यक्रम चालू झालेले आहेत, आता लग्नाचे कार्यक्रम चालू झालेले आहेत, डोहाळे जेवण अशा बऱ्याच पद्धतीचे कार्यक्रम इथं होतात। जोरदार त्यांचे साऊंड सिस्टीम चालू असतात। इथे फटाके वाजवले जातात। यायला जायला रोड नाहीये, रोड मध्येच गाड्या उभ्या केल्या जातात। आमच्या इथं जे स्थानिक जी लोक आहेत इथे त्यांच्या गाड्या आम्ही पार्किंग करायच्या कुठे, त्याच्या आधीच गाड्या गेट मध्ये असतात। गेटही उघडून नागरिकांना बाहेर येता येत नाही। एवढा भयंकर त्रास इथल्या नागरिकांना होत आहे। आता लहान मुलांना खेळायचं समजा म्हटलं तर सर्व खेळणी तुटलेली आहेत, सर्व इतकं गंजलेलं आहे की मेंटेनन्सही नाही त्याचं। आता मग नागरिकांनी करायचं काय, शेवटी आम्ही सर्वांनी म्हणून ठरवलं की आपण एकत्र होऊन हे जे चुकीचं चाललेलं आहे की त्याला कुठेतरी विरोध दाखवला पाहिजे। म्हणून आज आम्ही सर्वजण नागरिक आपल्या समोर उभं राहून इथली जी काही व्यथा आहे आमच्या सर्व नागरिकांची ती आम्ही तुमच्या समोर संपूर्ण मांडत आहे। की विरोध करणे किंवा हे जे चाललेलं आहे हे योग्य नाही आहे। ज्या उद्देशानं आपण चालू केलं, हे ग्राउंड आपण दिलं त्यांना, तो उद्देश सफल झालेला नाही आहे। गाव आपल्या आनंदनगरमधील मुलांना खेळायसाठी म्हणून आपण ग्राउंड दिलं, तो उद्देश साध्य झाला नाही। शिवाय हॉल पण होता, हॉल पण झालेला नाही आहे। ग्रंथालय होतं, ते पण झालेलं नाही आहे। जे कार्यक्रम होतात ते व्यवस्थित होत नाहीत, त्याचे बेशिस्तपणाने वापर चाललेला आहे। याच्या विरोधात आपण आज आवाज उठवण्यासाठी सगळेजण जमलेलो आहोत। आता एवढं गोविंद दांडेकर उद्यान चांगलं प्रशस्त आहे। लहान मुलांना शिवाय आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा चांगल्या प्रकारे खेळायला किंवा वॉक करायला, चालायला फार चांगल्या प्रकारे आहे। पण ह्याची व्यवस्था बरोबर केली नाही नगरपालिकेने। इथं धूमधडाक्यात काय म्हणजे लग्न काय, बाकी सोहळे काय अनेक प्रकारचे होतात, त्यामुळे हे ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना त्याचा व्यत्यय होतो। त्यामुळे नगरपालिकेने याच्यावर चांगली काळजी घ्यावी। मी गोनी दांडेकरच्या जवळ राहते। इथं जे कार्यक्रम होतात, जे वाढदिवस होतात किंवा ॲनिव्हर्सरी होती, अनेक काही कार्यक्रम होतात, त्याच्याबद्दल जे इथं स्वयंपाक हे चालतो त्याचं खरकट, ते गार्डन पहिलं खूप छान होतं, पण आता काही 1 वर्ष झालं ते गार्डन खूप खराब व्हायला लागलं। लोक येतात कुठून कुठून, गाड्या लावतात आणि आम्ही त्या दांडेकर उद्यानच्या समोरच राहतो, त्याचा आम्हाला खूप त्रास होतो। गोनी दांडेकर मध्ये सदैव कार्यक्रम चालू असतात। त्या कार्यक्रमाअंतर्गत फटाके,
आणि ध्वनी प्रदूषण जोरात होतं. फटाक्यांचा आवाज आणि साऊंडचा आवाज एवढा असतो ज्येष्ठ नागरिकांना, पेशंट्सला, तसेच इथल्या मुलांच्या विद्यार्थ्यांना परीक्षाही असतात, दरम्यानही खूप आवाज येतो. या तिन्ही गोष्टींचा शासनाने लवकरात लवकर विचार करावा.